नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे बुधवार. आज पुन्हा मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आली. आजच्या ज्या रांगोळ्या ते खूपच म्हणजे एकदम सिंपल आणि साध्या आहेत, एकदम सोप्या, कुणी काढू शकेल अशा आहेत. तुम्हाला आधीच्या बॉर्डर रांगोळ्या कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने मी त्याला छोटं एकदम 3च पाकळ्यांचं फूल काढून घेतलं आणि त्यात पिवळा कलर मधला याला दिलेला आहे आणि असे 2 वेली काढल्या. असेच आपण कंटिन्यू करणार आहेत. अशा वेली आणि असे फुलं काढणार आहेत. अशा पद्धतीने बघा, तुम्ही बघू शकता. आणि हा टिंब कसा काढायचा ते मी सोमवारच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही त्या बघू शकता मैत्रिणींनो, त्या व्हिडिओला जाऊन, किंवा याच्यात पण समजेल तुम्हाला की नाही का. 2 बोट खाली ठेवायचे, 2 वरती, आणि मध्ये ती रांगोळी धरून अंगठ्याच्या साहाय्याने टिंब खाली सोडायचं आहे. पण रांगोळी जेव्हा तुम्ही दुकानात जाल मैत्रिणी, तर रांगोळी अशी हाताने बघायची. अशी रांगोळी सुटत असेल तर तीच रांगोळी घ्या. ओलसर रांगोळी घेऊ नका. ती ओलसर रांगोळी फक्त आपली अशी टिपक्यांच्या वगैरे रांगोळ्या असतील तर त्यात कलर भरण्यासाठी उपयोगी पडेल. पण अशी जर या प्रकारची रांगोळी काढायची असेल तर ती काढता नाही येत, ते पसरवताच येत नाही. ती म्हणजे ओली असते ना, ते जागीच थांबून राहते ती रांगोळी. तर अशा पद्धतीने आपली पहिली रांगोळी झाली. बघा किती सिंपल, साधी, सोपी रांगोळी आहे. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मैत्रिणी तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ही दुसरी रांगोळी, ही पण एकदम सोपी. याच्यात आज आपण एक गुलाबी कलर वापरणार आहे आणि एक जांभळा कलरचा टिपका ठेवून घेतला, एक रेष काढून घेतली. तुम्हाला मी सांगितलं मैत्रिणी, जर सरळ रेष जमत नसेल का आपल्या पट्टीच्या साहाय्याने पट्टी ठेवून त्याच्यावरून ती रेष काढून घ्यायची. तुम्ही आधीचे व्हिडिओ बघू शकता, त्यात पण तसंच केलेलं आहे मी. अशी वेली काढून घेतली, एक वरच्या साईडने, एक खालच्या साईडने. आपली जी सफेद रांगोळी राहते ना, ती कधी पण म्हणजे अशी सुटसुटीतच असते, पण कलरची रांगोळी एवढी भेटत नाही सुटसुटीत, ओलसरच असं. कारण की ते सुकवता वगैरे ना, म्हणजे ओली असते, मग ते सुकवून त्याच्यामुळे ती सहसा भेटतच नाही असे सुटसुटीत कलर. पण तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा चेक करूनच घ्या, म्हणजे नंतर एवढं. आणि मैत्रिणींनो, तुम्ही बघ, मी आता त्यात गुलाबी कलरमध्ये सफेद कलर मिक्स केला, म्हणजे तुम्ही 2 कलरमध्ये फुलं काढू शकता. खूप छान वाटतो तो शेड, असे डबल कलरमध्ये नाही का. असे गुलाबी कलर टिंब देऊन घेतले 5 वरच्या साईडने आणि खालच्या साईडने. तुम्हाला आवाज येत असणार आहे आमच्या मुलींचा, राजवी ऋत्वीचा मध्येच. बघू शकता मैत्रिणींनो, किती सिंपल रांगोळी बघा. छान छान कमेंट करा मैत्रिणींनो मला. अशा पद्धतीने आपली दुसरी रांगोळी पण झालेली आहे. नक्की काढून बघा मैत्रिणींनो, ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली रांगोळी. परत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.